नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, नवरात्र संपली आहे, दसराही होऊन गेला आहे. परंतु काही कारणास्तव मी या काळात व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. परंतु मी या काळात जे व्हिडिओ बनवले होते, व्हिडिओ शूट केले होते, त्या व्हिडिओंचा वापर या माहिती असं संदर्भात, तसेच गरबा हा आपल्या नवरात्रीमध्ये एक महत्त्वाचा नृत्य आहे आणि हे नृत्य आपल्या देशात का साजरे केले जाते याची थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. नवरात्र म्हटले की आदिशक्ती देवीचा जागर असतो. 9 दिवस भक्तगण मातेची उपासना करत असतात. या नवरात्रीमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरबा किंवा दांडिया. आता आपल्याकडे गरबा, दांडिया यांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पण गुजराती लोकांचा हा एक सांस्कृतिक वारसा आहे. सामूहिक पद्धतीने आनंद साजरा करण्याचे साधन आहे. तसेच हे एक भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दरम्यान नवरात्रात हा गरबा खेळण्यात येतो, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. गरबा म्हणजे गुजराती लोककला आहे. गरबा म्हणजे स्त्री रूपाचा सन्मान, पूजा आणि उत्सव असतो. गुजरातमधील गावामध्ये घरातील अंगणात गरबा खेळला जात असे. हळूहळू तो मोठ्या मैदानात आला आणि फेर धरून मोठ्या प्रमाणात गरबा, दांडिया आयोजित करण्यात येऊ लागला. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात गरबा सादर केला जातो. नवरात्रीत तर गरबा, दांडिया याला विशेष असे महत्त्व आहे. 9 दिवस मातेचा जागर करून भक्तगण आपला आनंद आणि उत्साह साजरा करतात. त्या 9 दिवसात मातेची उपासना करून मिळणारी शक्ती, मातेचा आशीर्वाद तुम्हाला वर्षभर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो. नवरात्रीत गरबा, दांडिया यांचे विशेष असे महत्त्व आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. नवरात्र म्हणजे मातेच्या 9 रूपांची उपासना असते. प्रत्येक प्रांतात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. दरम्यान नवरात्रात गरबा आणि दांडिया आवर्जून खेळला जातो. महिला आणि पुरुष खास वेश परिधान करून दुर्गा मातेचा जागर करतात. गरबा, दांडियासारखा फेर धरून नृत्य केले जाते. गरबा म्हणजे पारंपरिक लोकनृत्य असून स्त्रीमधील दैवी स्वरूप, सृजनशीलता आणि जीवनातील वर्तुळाचे प्रतीक आहे. गरबा हा शब्द संस्कृतमधील गर्भ या शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ गर्भाशय असा होतो. पारंपरिक गरबा नृत्य जर तुम्ही पाहिला असेल तर तो जाळीदार मातीचा घट आणि त्यात प्रज्वलित असणारा दिवा याभोवती सादर केला जातो. या दिव्याला गर्भदीप असे म्हणतात. तो घट म्हणजे शरीराचे प्रतीक आणि त्यामधील प्रज्वलित असणारा दिवा म्हणजे दैवी शक्ती असते. असा हा गरबा. या गर्भदीपाभोवती नृत्य करणे म्हणजे मानवी जीवनातील दैवी शक्तीची उपासना करणे असा अर्थ होतो. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की गर्भदीपाच्या जागी मध्यभागी दुर्गा मातेचे चित्र ठेवले जाते. गरबा सादर करताना फेर धरला जातो. एक वर्तुळ करून गरबा, दांडिया साजरा करतात. जेव्हा जास्त लोक असतात त्यावेळी वर्तुळामध्ये नृत्य सादर केलं जातं. हे चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात चक्राला फार महत्त्व आहे. आपल्या शरीरात 7 चक्र असून
ते शरीरातील तांत्रिक केंद्र मानली जातात. जीवनाच्या चक्रात जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा समावेश असतो आणि हे चक्र सतत फिरत असते. पण यामध्ये एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे मातेची दैवी शक्ती. हा गरबा त्या गोष्टीचे प्रतीक आहे. 9 दिवस आपण मातेचा जागर करतो, तिची उपासना करतो, गरब्यामधून फेर धरत असतो आणि जणू काही सांगत असतो की हे जग सतत बदलणारे आहे, पण स्त्री रूपातील देवता ही अविचल आणि शाश्वत गोष्ट आहे. गरबा खेळताना महिला 3 टाळ्या वापरतात. त्याबद्दल सांगितले जाते की 3 टाळ्या त्रिदेवताला समर्पित आहेत. पहिली ब्रह्मदेवता, दुसरी भगवान विष्णूला आणि तिसरी शंभू महादेवाला असे सांगितले जाते. 3 टाळ्यांच्या कडकडाटात म्हणजे तीनही देवतांचे आवाहन असते. गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने, तरंगाने अंबामाता जागृत होत असते असे म्हणतात. गरबा खेळताना आपल्यात एक उत्साह आणि ऊर्जा असते. जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते. गरबा हा धार्मिक प्रतीचा एक भाग आहे आणि जिथे धार्मिक गोष्टी येतात तिथे अनवाणी राहून कार्य केले जाते. हा तर साक्षात दुर्गामातेचा जागर आहे, जी आदिशक्ती आहे. समस्त देवता जिच्या पुढे नतमस्तक होतात, तिची उपासना अनवाणी राहून केली जाते. गरबा देखील अनवाणी खेळला जातो. त्याचे आणखी एक कारण म्हणजे पृथ्वीबद्दल आदर व्यक्त करणे. पृथ्वी जी बहार वाहते आहे, तिच्यात सृजनशीलतेची शक्ती आहे. या शक्तीचा स्पर्श आपल्याला व्हावा, तिचा आशीर्वाद मिळावा म्हणून गरबा हा अनवाणी साजरा केला जातो. आपण सदैव पायात काही ना काही परिधान करत असतो, त्यामुळे जमिनीला स्पर्श होत नाही. नवरात्रीच्या काळात पृथ्वीमधील सर्जनशीलता, जीवनदायी ऊर्जा मनुष्यात पोचण्याचा मार्ग म्हणजे अनवाणी राहून मातेची उपासना करणे होय. अशा प्रकारे मित्रांनो, गरबा हा का खेळला जातो, गरबा कसा खेळला जातो, कशासाठी खेळला जातो, त्यामधील काही वैज्ञानिक कारणं काय आहेत, हे मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आता गरबा खेळून झालेलाच आहे, पण आपण तो गरबा का खेळत होतो, कशासाठी खेळत होतो, त्यामागची कारणं काय आहेत, हा या व्हिडिओमागील उद्देश होता. तर मित्रांनो, आता नवरात्री संपून दसरा संपून आता वेध लागले आहेत ते दीपावलीचे. येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या मंगलमय सणाच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा आहेतच, पण अगदी आपल्या जीवाला सांभाळून, आपल्या घराला सांभाळून, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांभाळून दिवाळी साजरी करा, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि दीपावली साजरी करताना आपल्या परीने आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखावले जाणार नाही याचे भान असू द्या. मित्रांनो, हिंदू धर्मातील जे सण आहेत त्यामागची अनेक कारणं आहेत. हे सण साजरे करण्यामागे अनेक कारणं आहेत. हे सण साजरे करताना आपण आपापल्या परीने, आपापल्या वतीने समाजात समाजामध्ये जी भावना आहे, आपल्या जबाबदारी आहेत, त्या जबाबदारीचं भान ठेवून आपले हे सण साजरे करावेत. येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेतच. त्याचबरोबर हा व्हिडिओही तुम्ही जास्तीत जास्त लोकांना दाखवा, जेणेकरून आपला गरबा कशाप्रकारे खेळला जातो, का खेळला जातो, त्याची माहिती मिळेल. परत भेटूया काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.